वंदे भारत. जय श्रीराम मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो. तर आजचा ब्लॉग आज परत पुन्हा एकदा सुरू केला आज. कारण काल रामनवमी होतं. कालचा दिवस एवढा बेकार गेला मित्रांनो, काय सांगायचं. काहीच धंदा नव्हता काल. म्हणून लवकर पण घरी आलो होतो. म्हणलं आता चला आज काहीतरी दिवसभर रुटीन डे ब्लॉग बनवूया. म्हणलं आज आज रुटीन करूया. आज काय डेलीचं रुटीन तुम्हाला पण माहितीच आहे. तर रुटीन करूया चला मित्रांनो. इथं कोणाचं तरी काय ऋतुबंध सोहळा म्हणून असं काय तर आहे. काय असे रस्त्यात काय माहिती, आमच्याकडे कचरा येतच असतो. ठीक आहे, तर चला आता नाश्ता करून घेतो मस्त. आमचं क्रियांश कसं बसलंय. किती हाय हाय. त्याला मोबाईल दिला तर संपलं, काय नाही त्याला दुसरं लागत. ते रडत होता खाली जायचं म्हणून, तर म्हणून त्याला मोबाईल दिलं. ते जास्त देत नाही. आणि आज ते एक्झाम आहेत, त्याचे एक्झाम चालू झालेले आहेत क्रियांसचे आमच्या. तर आता तो तयार झालेला आहे आणि तिची मम्मी खाली कचरा टाकायला गेली. तर आज तेल मागवलं भावानो. तेलाची प्राइस पण वाढलेली आहे. डिझेल वाढलेलं आहे, पेट्रोल वाढलेलं आहे, सीएनजी सेत वाढलेलं आहे मित्रांनो. सीएनजी सेत वाढलेले आहे, पण आपलं रिक्षाचा रेट काय मात्र वाढेना. म्हणजे भाड्याचं रेट ते वाढेना. पण आपण मीटर प्रमाणे चालतो, ओनली मीटरच चालणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त विषयच नाही आहे. तर चला आजचं काय चाललंय काय नाही, ते युद्धाचं काय विषय चाललंय त्यावर थोडंसं असंच बोलत धंदा करत आजचा ब्लॉग करूयात. अजून काय दिवसभरात काय होतं ते बघूयात. ठीक आहे, शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावानं. फक्त लय जवळ आलोय, हजार सबस्क्राईब होण्यासाठी लयच जवळ आलोय. फटाफटा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा आणि विषय सोडून द्या 1000 सबस्क्राईब करू. ठीक आहे, चला आता नाश्ता ते करून घेतो, लगेच निघू आपण. बाहेर पडलो नाश्ता वगैरे करून मित्रांनो. तर लगेचच गाडी वगैरे पुसून घेतलं. लगेच असं बाहेर पडताच का नाही, इथं बाजूला आपलं विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठल मंदिरला विठ्ठलांचं दर्शन घेतलं, पांडुरंगांचा. आणि तिथं दर्शन झाल्या डायरेक्ट कॅम्पचं वाजलं उबरला घेतलं कॅम्पचा. तर मग मला कॅम्पला कॅन्सल करावं म्हणलं. तर कॅन्सल करायला गेलो तर ते ड्रॉप अपडेट करून घेतले. लगेच ड्रॉप अपडेट झाला. ड्रॉप अपडेट झाल्यानंतर ते निघालं. मग तिथं पोहोचल्यानंतर विचारलो की ते बोलले पहिलं कॅम्पात सोडायचं, कॅम्पातून स्वारगेटला जायचंय. तर स्वारगेटला बरं झालं म्हणलं चला स्वारगेटला. तर स्वारगेटला गेलो. स्वारगेटला 15-20 मिनिट थांबलो. 15-20 मिनिट थांबल्यानंतर मित्रांनो आता एक भाडं हुकला. तर त्यानंतर भाडं हुकल्यानंतर दुसरं लय उशीर थांबलो. थोडं एक 15-20 मिनिट जास्त गेले तिथं वेळ. आणि मग ते झालं लगेचच एअरपोर्टचं वाजलं. एक प्रायव्हेट भाडं आलं होतं, त्याला सांगितलं होतं. तर त्यांना 4 जण होते. तर त्या इस्कॉनचं टेम्पलचं होता, तर ते गेलो नाही मी. तिथून जाऊ दे म्हणलं. ते नाही गेलं, त्याने असं पुढे गेलं की नाही मला एअरपोर्टचं वाजलं आपलं स्वारगेट टू एअरपोर्ट. लगेच उचललं आणि बसले उबरलाच. कारण की अजून ओलाचे तर एक पण ट्रिप नाहीत अजून माझा सकाळपासून. दोन्ही ओलाचेच मारले, उबरचेच मारले. तर आता आलंय बघू शकता मागं माझ्या सगळं आपलं पुणे एअरपोर्ट आहे हे. तर पुणे एअरपोर्टला गेलो. तर बघू आता इथून तरी बाहेर गेल्याशिवाय तरी काय मिळत नाही. नमस्कार हो. आपले फॉलोअर्स वगैरे भेटत असतात असेच. काय चालायचं आपलं इंस्टावरती, आपलं चालतं चांगलंच. तर ह्याच्यावर पण चांगलं चालवायचं. सकाळ चांगलं असं पटापटा सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे, चला आता बाहेर जाऊ, बघू नसेल तर तिकडे पुढं कुठेतरी जाऊयात आपण. मित्रांनो एअरपोर्टला आता सांगितलं होतं तसं की तिथं खूप महाराजपणा चाललेला आहे. तिथले जे जवळचे स्थानिकवाले लोकलवाले आहेत ना एअरपोर्टचे, आपल्या पुणे एअरपोर्टला, त्या तिथे काय करू लागले ती आतल्या साईडला आपल्याला अलाउड नाही आहे. पण आतल्या साईडला रिक्षा भरायला येतात, जे आपण ओला उबरवाले करतात ना ऑनलाईन रिक्षा चालवणार आहेत, त्याला म्हणतात आतल्या साईडला पिकअप करायला परमिशन असं म्हणतात. ज्याला माहित नाही ते फसलं जातं. ज्याला माहित आहे त्याला माहित आहे की बाहेर गेल्यावरच पिकअप करावं लागतं एरोमॉलच्या इथे, नाही का मित्र. आता तो पण मी उगे येड्यात काढायचं, मी नवीन असं का मला काय माहित नाही असं ह्या पद्धतीनं की बोललो त्याला की नाही भरून घे, इथं भरून घे म्हणतोय. म्हणजे लय नालायक आहे ते तिथले. ठीक आहे, तर जाऊ दे. तिथून बाहेर पडलो आणि तिथून बाहेर पडल्यानंतर नाही का सिम्बॉसिसच्या इथे उभारलो कॉलेजच्या इथे. एक कुठली होती काय की ते दिसली पण नाही ओलाला. आणि नंतर बसलो आणि ते बघितलं. लगेचच मला डायरेक्ट पिंपरे निखिल
इथलं डायरेक्ट तिथलं बसलं. आता तुम्हाला दाखवतो. हाय चालू अजून. मी सोडलोय. फक्त आता तुम्हाला सांगायचं एवढंच की ओला आपल्याला किती रेट कमी देतोय ते बघून घ्या. आणि मी मीटरनं घेतल्यावर किती घेतलं. हे किती आहे? 283 रुपये. ठीक आहे, 283 रुपये. आणि आता मीटरला बघून घ्या, 343 रुपये. किती? 343 रुपये मीटरनं. आणि ते 283, म्हणजे 60 रुपयाचा फरक पडतो मित्रांनो. किती? टोटल 60 रुपयाचा फरक पडतो माहिती का. म्हणून मीटर प्रमाणे चला. ओलाचा रेट खूप कमी केलाय तो. ठीक आहे, मीटर प्रमाणे कुठलेही असू दे, मीटर प्रमाणे चला. आता जेवण करून घेतो मित्रांनो. आता सोडलोय. तो आता एक वाजली होती, कुठलं वाजली होती काय माहिती. चला आता बाहेर पडतो सोसायटीच्या. या सोसायटी तर खूप छान आहे. बाहेर पडतो आणि जेवण करून घेऊया ते. तर मित्रांनो जेवायला बसलो. या जेवायला तुम्हाला जेवायला काय काय ते दाखवतोय बघा. तर हे चना आहे, जे की जास्त कॅल्शियम प्रोटीन सगळे भेटते याच्यात. ते खूप हेल्दी असतो. त्यासोबतच एक 10 रुपयाचं गोवर्धनचं दही घेतलंय. आणि मसाला शेंगदाणे घेतले. आणि एक चपाती. आणि एक छोटीशी पाणी बॉटल घेतलंय, जे की थांबा सांगतो तुम्हाला. जे की सकाळपासून पाणी उन्हामुळे घरचे पाणी संपलंय. आणलेलं बॉटल सगळं संपलेलं आहे. तर आता एक पाणी घ्यायला पाहिजे म्हणलं, घेतलं. आजूबाजूला इथं कुठे नाही आहे. जे पानपोई आधी आधी किती पानपोई लागायचे राव. आता काय झालंय लोकांना कामात पानपोईचं सोयच नसतो कुठे. क्वचित कुठेतरी असतो. नाही तर आधी किती पावला पावलाला प्रत्येक चौकात पानपोई असायची. उन्हाळा लागला की चालू तेच. पण आता हल्ली एवढ्यात पानपोईच दिसेनाच. मागच्या वर्षापासून पानपोईच दिसेना. तर मित्रांनो या जेवायला मस्त जेवण करून घेऊयात. ठीक आहे. आता इथून जेवण झाल्यावर मस्त थोडस शांत घेऊ वातावरण. वा मस्त जेवणाचं ठिकाण बघा केवढं मस्त. बघितलं मी, गार सगळं, झाडे झुडपे, मस्त शांत ठिकाणी मस्त घेतलंय. तर आता जेवण पण अशा ठिकाणी मस्त जात असतो. मला निवांत बसूया आणि 10 मिनिट जेवण झाल्यावर पण बसूया. ठीक आहे. A few moments later. तर मित्रांनो डायरेक्टली फायनल म्हणजे घरी आलोय आहे. तर काय सांगू, ते कंटिन्यू जे भाडं तुम्हाला सांगितलं होतं जे जेवण झाल्यानंतर, तर तुम्हाला सांगतो इतका उशीर मला त्रास दिला ना. ओला उबेर दोनने पण. एकही ट्रिप बसायला तयार नाही. स्टेशनला जे आलो, तर स्टेशनला नाही नाही म्हणलं तर 2.5 ते 3 तास माझे तिथे फुकट गेले. तिथून परत त्या 3 ते 2.5 तासामध्ये सीएनजी भरून घेतलं. आणि मग तिथून छोटे मोठे लोकल भाडे मारले. तरी पण म्हणावं तसं आज आपलं धंदा झालाच नाही हा. कारण जेव्हा बसलो होतो तेव्हा बऱ्यापैकी म्हणजे मला जेवढं अपेक्षा होतं तेवढं झालं होतं धंदा. पण त्यानंतर एवढं बेकार गेलं. त्यानंतर खूप बेकार गेलं. तर असो, एक दिवस असं तसं चालतं. आणि मला अशी एक विषय असा झाला मित्रांनो, तुम्हाला सांगतो की महादेवनगरमध्ये होतो. कल्पतरू सोसायटी तुम्हाला तर माहितीच आहे. तर तिथून डायरेक्ट आकुर्डी पडलं होतं मला. 550 564 असं काहीतरी होतं. तर ते पडला. म्हणलं चला उद्या तरी शनिवार आहे, सॅटर्डे आहे. तर लेट तर लेट, किती उशीर होईल तेवढं उशीर. लेट तर आहेत म्हणजे उद्याचा अर्धा धंदा पण आज कव्हर करता येईल. मला तिथं आता आकुर्डी गेलं तर जेवढं मीटर असतो आपलं मीटर प्रमाणे तिथे गेलो तर आरामशीर मोठा अमाऊंट झाला असता. आणि मग परत तिथून छोटे मोठे लोकल हे ते कसं पाहिजे तसं घेऊन आलो असतो तर त्याच्या जवळपास तेवढंच अमाऊंट परत झालं असतं. म्हणजे एक मोठं मस्त विषय मस्त झाला असता. पण नाही झाला. जाऊ दे म्हणलं आता. मग ते कॅन्सल झालं. त्या कॅन्सल झाल्यामुळं म्हणलं आपलं घर इकडच्या जवळच, मला आता जायला नको. आता राहू दे. मूड खराब झाला म्हणून सरळ घरी आलो. सरळ घरी आल्यानंतर परत अं, कायच नाही केलो. परत घरी आलो. आता जेवण करून घेतो. अजून फ्रेश नाही झालो. तुम्हाला दिसू शकतो फ्रेश नाही झाला. आणि हो आता फ्रेश होतो. भेटू एक पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काहीतरी करूया डिफरन्स. आणि तुम्हाला बघू काय काय असतं काय काय नाही. ठीक आहे. बाय.
भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगला. तुम्ही सबस्क्राईब करा फक्त मला, बाकी काय नाही.